नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे आपलं सगळ्यांचं उबाळे किचन आणि ब्लॉगमध्ये. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आमच्या भाविक दादाचा बड्डे आहे. तर सगळ्यात पहिले आम्ही ऑक्शन वगैरे करून घेतलं. छकुलीने केलं सगळ्यात पहिले ऑक्शन. त्यानंतर मग रुद्र इथे सगळ्यांना फुलं वगैरे वाटत होता. प्राचीने केलं. त्यानंतर मग आम्ही घरातल्या सगळ्यांनी हळूहळू सगळ्यांनी ऑक्शन वगैरे करून घेतलं. तर इकडे भाविकची मित्रमंडळी पण आलेली होती. तयारी झालेली होती खूप केव्हापासून. तर मम्मी पप्पा बसले भाविकसोबत वाढदिवस करण्यासाठी, कारण लहान मुलं असतात ते काही बसत नाही. तर इथे मंत्र म्हटले होते, गायत्री मंत्र, मृत्युंजय मंत्र, महालक्ष्मी मंत्र असे म्हणतात 5-5 वेळा. ते आम्ही इथे म्हणून घेतले होते. मोठे मम्मी पप्पा पण आलेले होते भाविकचे. तर इथे बाहेर मित्रमंडळी जमलेली होती प्रथमची, काय भाविकचे काका वगैरे. तर सगळे बाहेर बसलेले होते. माझे काकू बी बाहेर नंतर आली होती घरामध्ये. तर ते आधी ऑक्शन वगैरे झाले, मंत्रपुष्पांजली वगैरे झाली. त्यानंतर मग केक वगैरे कट केला. मी गेली होती प्रथम प्राचीच्या वाढदिवसासाठी. त्यानंतर मग भाविकचा पण वाढदिवस होता, तर थांबलेली होती. इथे रुद्र ध्रुव पण आलेले आमचे, संदीप, पूजा. तर सगळं कुटुंब जमलेलं होतं. भाविकचा वाढदिवस झाला छानपैकी. हॅपी बड्डे वगैरे केलं. नंतर मग केक कट करायचा होता. केक आणला. केक बघून मुलांना खूप आनंद होतो. तर केक आम्ही बाजूलाच ठेवून दिला होता, त्याला दिसू दिला नव्हता. आता इथे कॅन्डल लावतात, त्यामुळे कॅन्डल लावायलाच खूप वेळ लावून गेला होता आम्हाला. तर खूप वेळाचा आवाज चालतो तिचा. तर इथे केक वगैरे आणला आणि नंतर मग हॅपी बड्डे म्हणून सगळ्यांनी कट केला. भाविकचा मामा काढत होता फोटो वगैरे. ते रुद्र, ध्रुव आणि भाविक तिघं केकजवळ बसले. तर आता सगळ्यांची सगळी तयारी असते, त्यामुळे हौशीने करतात सगळे. आता आहे म्हणून सगळ्यांकडे. पहिले काही वाढदिवस वगैरे एवढे होत नव्हते, पण आता करतात हौशीने. इथे रुद्र म्हणत होता मला लावायचं आहे ते, त्यामुळे त्यांनी लावलं होतं. मस्त फुलतं आहे, फुलासारखं कमळाच्या, आणि छान वाटतं बघायला पण, आणि आवाज येतो त्याच्यामधून. कमळाच्या फुलासारखं फुलतं मस्त. त्यानंतर कॅन्डल लावली होती, कारण आपण इथे असं फुकत वगैरे नाही. इथे ऑक्शन वगैरे करतो, दिवे लावून घेतो आणि नंतर केक कट करतो. पेढे वगैरे पण आणलेले होते. इकडे व्हिडिओ कॉल वगैरे पण चालू होते. तर रुद्र, ध्रुव दोघी मिळून कट केला केक आणि भाविकचा वाढदिवस झाला. मोठ्या पप्पांनी भाविकला सायकल आणली होती. इथे छान असं कमळाचं फूल फुललेलं आहे. त्यानंतर मग भाविकला रुद्र आणि ध्रुवनी केक भरवला. त्यानंतर मग सगळ्यांनी खाल्ला, सगळ्यांना दिला मुलांना केक, कारण सगळे मुलं वगैरे आलेले होते. सोबत फोटो वगैरे काढून घेतले सगळ्यांचे. तर मी ते एक छोटासाच व्हिडिओ टाकते, कारण खूप मोठा व्हिडिओ होता. तरी ते सगळे आलेले, आमचे आजीबाबा वगैरे दुसरे. आता माझ्या आईवडिलांनी भाविकला केक भरवला. नंतर रूपाली आणि आमचा मादा, नंतर त्याचे मोठे मम्मी पप्पा, संदीप आणि पूजा, दोघं भाऊ. इथे नाना पण आलेले होते, जगदीश नाना, छकुली, आमचे आनंदा बाबा, आजी. सगळ्यांनी भाविकला केक भरवला, विष्णू नाना. तर इथे आली सायकल आता भाविकची. सायकल बघून तर सायकल लपवून ठेवलेली होती. सायकल जेव्हा आणली तेव्हा खूप गोंधळ झाला. इकडे पूजा आणि अंकिता नाश्त्याची तयारी करताय, म्हणजे मुलांना द्यायचा होता नाश्ता म्हणून. सगळे छोटे छोटे मुलं जमलेले होते. तर आता सायकल आणली, तर भाविकला काही सुचत नव्हतं सायकलशिवाय. सायकलवर बसला. सगळ्यांनी जबरदस्ती फोटो वगैरे काढायचे होते त्याच्यासोबत. मग इथे ध्रुव बसला त्याच्या मागे.
नवीन वस्तू आणली म्हणजे मुलांना खूप आनंद होऊन जातो. तर आता ह्या सायकलची अवस्था अशी झालेली आहे, कुठेही फिरवू शकतो तो दडापट करून करून. तर छान असा वाढदिवस पार पडला. नंतर मुलांना सगळ्यांना प्लेट्स वगैरे दिल्या नाश्त्याच्या. त्यानंतर मग सगळ्यांनी फॅमिली फोटो काढला आम्ही. भाविकचा मामा आलेला होता, तो फोटो काढत होता जास्तीत जास्त.